पहिला माझा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आला आणि या क्षेत्राची सुरुवात कशी केली? गुड मॉर्निंग सर. मी ॲडव्होकेट किरण सचिन लांजेवार. मी तालुका तिरोडा सेवा समिती मार्फत लीगल ॲडवायझर म्हणून आणि रिटेनर लॉयर म्हणून सुद्धा काम करते आहे. ज्या काही म्हणजे गरीब महिला असतात त्यांना मोफत सल्ला आणि त्यांना म्हणजे ते वकिलांची फीस नाही भरू शकत अशा गरीब अनेक महिला असतात, तर त्यांच्यासाठी काम करते तिरोडा तालुका सेवा समिती मार्फत. आणि म्हणजे मला इथे येण्याचं हे म्हणजे माझे आई बाबा पॉलिटिशियनमध्ये असल्यामुळे त्यांना खूप म्हणजे बघत होते ते सामाजिक कार्य करताना की म्हणजे कितीतरी असे लोक असतात की म्हणजे न्यायासाठी झटत असतात, परंतु त्यांना म्हणजे असं हे नाही. तर त्यांची अशी इच्छा होती की म्हणजे आपल्या मुलींनी ॲडव्होकेट बनून कोणासाठी तरी एक सामाजिक कार्य म्हणा किंवा कोणासाठी तरी चांगलं कार्य करताना म्हणजे त्यांना खूप आवडेल असं म्हणून त्यांच्या प्रेरणेने मी आज ॲडव्होकेट म्हणून काम करत आहे. या पेशामध्ये एक महिला म्हणून तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स राहतात, ठीक आहे, आणि अशा किंवा एक बर्डन राहतो पॉलिटिकल म्हणा, सोसायटीचे एक बर्डन म्हणा. तर अशा सिच्युएशन्समध्ये ॲज अ फॅमिली, ॲज अ सोशियल बर्डन, ॲज अ पॉलिटिकल बर्डन किंवा कलिग्स बर्डन, याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कशा प्रकारे हँडल करता? ते हँडल करताना म्हणजे परिवार तर एक माझं खूप मोठी फॅमिली आहे, जॉईंट फॅमिली आहे, पण मला सगळ्यांचा सपोर्ट, माझ्या हस्बंडचा, घरच्यांचा, सर्वांचा सपोर्ट खूप चांगला असतो. आणि इथे जे काम करताना म्हणजे अशी कुठलीही अडचण नाही आली पॉलिटिशियनमधून किंवा असं म्हणजे कुठल्याच याच्याने तिरोडा बार जे आहे ते खूप चांगलं आहे. म्हणजे असं कुठल्याही प्रकारची मला आतापर्यंत अडचण आलेली नाही 9 वर्षाच्या याच्यामध्ये. सोबत जे जुळलेल्या आमच्या शाळेसोबत जुळलेले खूप सारे पालक वर्ग आहेत आणि त्यांच्या सोसायटीमध्ये खूप सारे अशा घरेलू महिला आहेत जे घरेलू हिंसाचाराच्या याच्या प्रभावामध्ये असतात, है ना. आणि ते म्हटले जाते, एक मराठीमध्ये एक म्हण आहे की कोर्टाची पायरी कधी चढू नये, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये ते एक भीतीदायक निर्माण झालेलं आहे. तर अशा महिलांना त्यांनी सामोरे यायला पाहिजे आणि त्यांच्यावर जे अत्याचार होते त्यांनी आपले याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे. अशा महिलांना एक कशा प्रकारे तुम्ही संदेश देऊ इच्छिता? हां, म्हणजे जनरली असतो काही म्हणजे महिलांमध्ये असं असते की म्हणजे जसे त्यांच्यामध्ये घरगुती हिंसाचार वगैरे होतात ते आपल्या पतीकडे असताना, तर त्यांना म्हणजे वडिलांकडे येऊन जातात, परंतु त्यांना बऱ्याच गोष्टी फीस नाही देऊ शकत ते लोक. तर मग त्यांना असं वाटते, पण त्याच्यासाठी आम्ही म्हणजे फ्रीमध्ये काम करतो, मोफत सल्ला देतो त्यांना, मोफत केस लढतो, त्यांना फ्रीमध्ये ॲडव्होकेट म्हणून म्हणजे अवेलेबल असतात. तर त्यांनी म्हणजे कुठलीही अशी म्हणजे मनामध्ये भीती न बाळगता, लाज न बाळगता त्यांनी म्हणजे असं काही आहे नाही की कोर्टाची पायरी चढू नये. खरंच त्यांना म्हणजे योग्य तो न्याय मिळतो आणि त्यांना जीवन जगण्याचा एक नवीन म्हणजे हे मिळतो, रस्ता मिळतो त्यांना, एक म्हणजे सरळ मार्गाने जाण्याचा. कुठेतरी म्हणजे त्या आपल्या जीवनाबद्दल कमतरता बाळगत असतात घरामध्ये राहून त्यांच्या विचारांवर म्हणजे, तर ते कोर्टामध्ये आले की म्हणजे कसं असं काही आहे नाही, म्हणजे यायला पाहिजे असं आहे नाही. धन्यवाद मॅडम, चर्चा केल्याबद्दल आणि आमच्या युवा पिढीला आणि महिलांना विशेष मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद. आज के पीएसआरटी पब्लिक स्कूल में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के पावन अवसर पर हम अधिवक्ता श्रीमती किरण लांजेवार जी का सम्मान कर रहे हैं। अधिवक्ता समाज में न्याय और अधिकारों की रक्षा करने वाली एक महत्वपूर्ण शक्ति होती है। वे कानून के माध्यम से सत्य और न्याय की आवाज को बुलंद करने का कार्य करती है। एक महिला अधिवक्ता अपने ज्ञान, साहस और आत्मविश्वास से समाज में न्याय की स्थापना में महत्वपूर्ण भूमिका निभाती है। वे केवल अदालत में केस नहीं लड़ती, बल्कि लोगों को उनके अधिकारों के प्रति जागरूक भी करती हैं। कठिन परिस्थितियों में भी महिला अधिवक्ता साहस और दृढ़ता के साथ न्याय के लिए खड़ी रहती है। उनका कार्य समाज में समानता, न्याय और सशक्तिकरण का संदेश देता है। ऐसी प्रेरणादायक व्यक्तित्व का सम्मान करते हुए हमें अत्यंत हर्ष और गर्व की अनुभूति हो रही है।